सावळीतील मुरुम प्रकरणाने खळबळ, चौकशीचा केवळ फार्स, जप्त केलेली ट्रॉली सोडल्याचा ग्रामस्थांचा आरोप, निष्पक्ष चौकशीची मागणी. मिरज तालुक्यातील सावळी ग्रामपंचायत हद्दीत रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी खासगी जागेतील मुरुम वापरण्यात आल्याच्या प्रकारामुळे परिसरात मोठी खळबळ उडालेली आहे. रस्ते दुरुस्तीसाठी मुरुम वापरण्याला कोणाचाही विरोध नसला तरी संबंधित खासगी जागेतील मुरुम वापरण्यात आवश्यक शासकीय परवानगी घेण्यात आली होती का, असा गंभीर प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केलेला असून याबाबत संबंधित महसूल अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आलेली आहे. या तक्रारीची दखल घेत सर्कल अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि पंचनाम्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. यावेळी पत्रकारही घटनास्थळी उपस्थित होते, मात्र सर्कल अधिकाऱ्यांनी कॅमेऱ्यासमोर प्रतिक्रिया देण्यास नकार दिल्याचं सांगितलं जात आहे. सुरुवातीला पंचनाम्याची प्रत तक्रारदार तसेच पत्रकारांना देण्यात येईल असे सांगण्यात आले होते, मात्र त्यानंतर ती प्रत देण्यात आली का याबाबत अद्याप स्पष्टता नाही. दरम्यान हे प्रकरण शांत करण्यासाठी काही ग्राम मध्यस्थांकडून तक्रारदार आणि पत्रकारांमध्ये संपर्क साधून विनंती करण्यात आल्याचा आरोप केला जातो आहे, मात्र या आरोपांना अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. कारवाई दरम्यान मुरुम वाहतूक करणारी ट्रॉली जप्त करण्यात आल्याचं सांगण्यात येते, मात्र काही अंतरावर गेल्यानंतर संबंधित ट्रॉली सोडून देण्यात आल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केलेला आहे. आणि एवढंच नाही तर ट्रॉलीमध्ये उर्वरित असलेला मुरुम रस्त्यावरच टाकण्यात आलेला आहे असंही ग्रामस्थांचं म्हणणं आहे. त्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. तर जर खाजगी जागेतील मुरुम सार्वजनिक हितासाठी आणि रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठीच वापरण्यात येत होता, तर पंचनामा आणि चौकशीची गरज का भासली? आणि जर नियमांचे उल्लंघन झाले नव्हते तर कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यामागील कारण काय? तसेच जप्तीची घोषणा करून संबंधित ट्रॉली नंतर सोडण्यात आली असेल तर त्यामागील अधिकृत कारण काय, असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केलेला आहे. आणि या संपूर्ण प्रकरणात नेमकी कोणती कारवाई करण्यात आलेली आहे? पंचनाम्याची प्रत तक्रारदारांना देण्यात आली आहे का? जप्त केलेले वाहन सोडण्यात आलेलं असल्यास संदर्भात काही आदेश कोणत्या अधिकाऱ्यांनी दिले? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे अद्याप अनुत्तरित आहेत. आणि त्यामुळे या प्रकरणाची निष्पक्ष, पारदर्शक आणि सखोल चौकशी करून वस्तुस्थिती जनतेसमोर आणावी, तसेच दोषी आढळणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून जोर धरते आहे.